यवतमाळमधून अतिशय मोठा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, त्यामुळे त्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे। नक्की सविस्तर माहिती काय आहे, प्रकरण काय घडलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या 16 वर्षाच्या विद्यार्थिनीला आमिष दाखवून शिक्षकाने अत्याचार केला। यातून ती 4 महिन्याची गर्भवती राहिली। बदनामीच्या भीतीतून त्याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या। अधिक गोळ्या खाल्ल्याने मुलीची प्रकृती बिघडली। तिला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे। शिक्षकाचा उमरखेड तालुक्यात कोचिंग क्लास आहेत। विद्यार्थिनी गेल्या काही वर्षापासून त्याच्याकडे शिकवणीसाठी येत आहेत। शिक्षकाने तिला वेगवेगळे आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले। 3 वर्षाच्या या संबंधातून तिला गर्भधारणा झाली। शिक्षकाने बदनामी होऊ नये म्हणून 4 महिन्याच्या गर्भवती विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या। गोळ्यांचा डोस अधिक प्रमाणात झाल्याने तिची प्रकृती बिघडली। अधिक प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने तिला पुसदच्या खासगी रुग्णालयात रविवारी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी तपासणी केल्यावर हे अवैध गर्भपाताचे प्रकरण असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी याची माहिती पुसद पोलिसांना दिल्यावर पोलीस निरीक्षक प्रेम केदार आपल्या पथकासह रुग्णालयात आले। त्यांनी मुलीचा जबाब घेऊन शिक्षक यांच्या विरोधात रविवारी रात्री 11 वाजता 2011-2025 कलम 64 FIM भारतीय न्याय संहिता सह कलम 4-6 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। तसेच दरम्यान पीडितेची प्रकृती जास्त बिघडल्याने तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। तिच्यावर उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी तिचा मृत्यू झाला। या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे।